गाव न्हावेली, चौकेकरवाडी. आम्ही 2 वर्ष महावितरणाच्या त्रासाला कंटाळलेलो आहोत. ते यासाठी की 29 फेब्रुवारी 2024 व 6 मे 2025 अशा 2 वर्षी आमच्या 59-26 या मिळकतीमध्ये जवळजवळ 5 एकर क्षेत्र हे महावितरणाच्या टोटल 11 केव्ही 33 केव्हीच्या 3 लाईन या क्षेत्रातून टोटल गेलेल्या आहेत. आणि ह्या क्षेत्रामध्ये वारंवार विद्युत अपघात घडून सलग 2 वर्ष आमचं 5 एकरामध्ये जवळजवळ 700 ते 800 आंबा, काजू व इतर फळझाडे, फुलझाडे व फर्निचरची झाडे ही पूर्णपणे जळून खाक झालेली आहेत. याविषयीची महावितरणाला आम्ही संबंधित जो कृषी विभागाकडनं आणि पोलीस सावंतवाडी यांच्याकडनं जो काय पंचनामा होणे अपेक्षित होतं तो त्याच वेळी झालेला आहे. आणि त्या संबंधीची सर्व कागदपत्रे ही आम्ही स्वतः वेंगुर्ला ऑफिस महावितरण आणि सावंतवाडी यांना त्याच वेळी दिलेली आहे. तरी पण यांच्याकडनं वारंवार पुन्हा त्याच कागदपत्रांसाठी मागणी केली जात आहे की ही कागदपत्र परत परत आणून द्या म्हणून. आणि आम्हाला नाहक शारीरिक मानसिक त्रास हा यांच्याकडनं होत आहे. त्यासाठी आज आम्ही आमचं उपोषण जे पहिलं होतं ते 26 जानेवारी 2026 ला होतं. पण एक आचारसंहिता त्या दरम्यान असल्यामुळे माननीय जिल्हाधिकारी यांनी या उपोषणाला तात्पुरती स्थगिती दिलेली होती. त्यामुळे उपोषण हे आम्ही त्यांचा मानसन्मान राखून हे स्थगित केलेलं होतं. तरी आज 16 फेब्रुवारी रोजी पुन्हा आम्ही उपोषण या ठिकाणी करणार आहोत. याविषयी त्यांना लिखित स्वरूपात अधिकृत कळवलेलं होतं आणि त्यामुळे आज आम्ही या ठिकाणी उपोषण हे करत आहोत. उपोषणाच्या आमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या अशा आहेत की 2024 आणि 25 या 2 वर्षामध्ये सलग विद्युत अपघात घडून आमच्या जवळजवळ 5 एकर शेती बागायती ही पूर्णपणे नष्ट झालेली आहे. आणि याविषयीचा अजून एकही रुपया आम्हाला महावितरणाकडनं भेटलेला नाही आहे. तर आमची अशी मागणी आहे की आमचं जवळजवळ नाही म्हटलं तरी 90 लाखापर्यंत यामध्ये नुकसान झालेलं आहे. आणि ते नुकसान आम्हाला पूर्णत्वान भेटावं या अशा आमच्या मागण्या आहेत. पण महावितरणाने या ठिकाणी 1,87,000 2024च्या प्रकरणामध्ये 1,87,000 एवढी तुटपुंजी रक्कम या ठिकाणी जाहीर केलेली आहे आणि ती अद्याप आम्हाला भेटलेली नाही आहे. पण 1,87,000 ही तुटपुंजी रक्कम आम्हाला 5 एकर क्षेत्रामध्ये देण्याविषयी ते बोलत आहेत की 1,87,000 रुपये तुम्हाला भेटतील म्हणून. पण या 1,87,000 मध्ये पुन्हा त्या ठिकाणी शेती बागायती ही होऊ शकत नाही 1,87,000 मध्ये. शिवाय उपजीविकेचा जो आमचा प्रश्न आहे तोही या 1,87,000 मध्ये होऊ शकत नाही. याविषयी आम्ही आता त्यांना साहेबांना म्हटलेलं आहे की तुम्ही जे काही मूल्यांकन देत आहात ते आम्हाला याविषयी मान्य नाही आहे. त्यामुळे सुधारित मूल्यांकन तुम्ही पुन्हा आमच्या समक्ष त्या ठिकाणी पाहणी करा आणि ते मूल्यांकन जे आहे ते आम्हाला जाहीर करून तुम्ही सांगा की याविषयी किती नुकसान जे झालेलं आहे आणि तुम्ही देताय केवढं आहे.